हाय स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टर मधील एक्सरसाइज 3.1. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. तर प्रिन्सिपल सोल्युशन हे दोन प्रकारे तुम्हाला फाइंड करायचे. तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल हा एक टाइप असेल आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल हा दुसरा टाइप असेल. क्वेश्चन नंबर 2 आपण त्या पद्धतीने सॉल्व्ह करूया. आता क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करताना आपल्याला ह्या दोन टेबलची मदत घ्यावी लागणार. टेबल नंबर 1 आणि टेबल नंबर 2. टेबल नंबर 1 काय 0, 30, 45, 60, 90 चा ते व्हॅल्यू आहेत साइन कॉस टॅनच्या आणि अलाइड अँगलचा एक टेबल आहे. तो आपण 11 स्टँडर्ड मध्ये आपण सगळेजणांनी पाहिलेला आहे, बरोबर. तर करूया स्टार्ट. आणि तुमचं येणारं प्रिन्सिपल सोल्युशन हे 0 to 2 पाय मध्येच असले पाहिजे. प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला दोन फाइंड करायचे. तसे प्रिन्सिपल सोल्युशन हे अनलिमिटेड असतात, पण फाइंड करताना मात्र आपल्याला 0 to 2 पाय मध्येच फाइंड करायचे. म्हणजे दोन प्रिन्सिपल सोल्युशन्स आपल्याला मिळणार आहे. बघूया फर्स्ट एक्झाम्पल. कॉस थिटा इज इक्वल टू काय आहे 1/2. cos theta is equal to 1/2. We know that कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 आहे? π/3 म्हणजे 60 म्हणजे किती? π/3. cos π/3 इज इक्वल टू 1/2. ओके, म्हणजे या टेबल नंबर 1 मधून आपल्याला एक प्रिन्सिपल सोल्युशन मिळतं आणि दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन ह्या अलाइड अँगलच्या मदतीने काय करायचं आपल्याला फाइंड करायचं. ओके, देअरफॉर cos theta is equal to cos π/3 म्हणजे एक प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला मिळालं. दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन बाय युजिंग अलाइड अँगल. बाय युजिंग अलाइड अँगल. आता अलाइड अँगलच्या चार्ट मध्ये आपल्याला तीनच कॉलम पाहिजे. पाय मायनस थिटा, पाय प्लस थिटा आणि 2 पाय मायनस थिटा. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साठी ह्या तीन कॉलम मधून आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. याच्यात मायनस थिटा या बाकीच्या कन्सिडर करायच्या नाहीत. ओके, आता कॉसची पॉझिटिव्ह असणारी व्हॅल्यू अलाइड अँगल मध्ये कोणती आहे? कॉस 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. आणि तो अलाइड अँगल घेऊया कॉस 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. ओके, थिटा किती मिळाला आपला? π/3. तो पुट करूया. देअरफॉर कॉस 2 पाय मायनस π/3 इज इक्वल टू कॉस π/3. किती व्हॅल्यू येते त्याची? 1/2. ओके, करूया सबट्रॅक्शन. देअरफॉर कॉस 3 into 2 6. 6 पाय. 6 पाय minus 1 पाय is 5 π/3 is equal to cos π/3 is equal to किती? 1/2. म्हणजे आपल्याला cos x किती मिळालं? देअरफॉर cos x is equal to cos 5 π/3 is equal to cos π/3. ओके, म्हणजे x is equal to एक व्हॅल्यू काय मिळाली? π/3 and x is equal to किती मिळाली? 5 π/3. आता ह्या दोन आलेल्या व्हॅल्यू कुठे असल्या पाहिजे? 0 to 2 पाय मध्येच असल्या पाहिजे. 0 to 2 पाय म्हणजे किती? 0 to 360 च्या दरम्यान असल्या पाहिजे. ओके, मग हे आलेल्या व्हॅल्यू आपल्या 0 लेस दॅन π/3 म्हणजे 60 त्या दरम्यान आहे. 5 π/3 म्हणजे 300, ती पण 360 आणि 0 च्या दरम्यान आहे. ओके, 5 π/3 less than 2 pi. And therefore, the principal solutions are π/3 and 5 π/3. Okay, these are our first example. Okay, next example number 2. Example number 2 काय आहे? sec theta is equal to 2/√3. आता इन जनरल काय करायचं? जर तुमचं एक्झाम्पल साइन कॉस टॅन मध्ये असेल तर जसं आहे तसंच ठेवा, आणि जर कॉट सेक आणि कोसेक मध्ये असेल तर त्याचा रेसिप्रोकल करून काय करा? साइन कॉस टॅन मध्ये आला. ओके, कॉट असेल तर त्याला टॅन मध्ये कन्वर्ट करा रेसिप्रोकल घेऊन, सेक असेल तर कॉस मध्ये, कोसेक असेल तर साइन मध्ये. ओके, मग देअरफॉर सेक थिटा त्याचा रेसिप्रोकल किती? कॉस थिटा इज इक्वल टू
2 upon root 3 is a reciprocal, root 3 upon 2. Okay, we know that कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू रूट 3 अपॉन 2 आहे 30 म्हणजे किती पाय बाय 6 कॉस थिटा इज इक्वल टू cos pi by 6 sorry cos pi by 6 is equal to cos pi by 6 is equal to root 3 upon 2 and therefore तुम्ही काय लिहू शकता cos theta is equal to cos pi by 6 म्हणजे इथे एक प्रिन्सिपल सोल्युशन मिळालं आपल्याला थिटा इज इक्वल टू किती पाय बाय 6 दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन कुणाच्या मदतीने फाइंड करायचं बाय युजिंग अलाइड अँगल नेक्स्ट स्टेपला लिहूया बाय युजिंग अलाइड अँगल कोणता आता पाठीमागच्या स्टेप मध्ये यूज केला पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये यूज केला cos 2 पाय मायनस थिटा इज इक्वल टू cos थिटा थिटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती पाय बाय 6 therefore cos 2 पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल टू cos पाय बाय 6 त्याची व्हॅल्यू किती आहे रूट 3 अपॉन 2 ओके करूया ह्या अँगल मध्ये सबट्रॅक्शन करूया therefore cos 2 पाय मायनस पाय बाय 6 म्हणजे किती आले 6 2 12 12 मधून एक गेले 11 म्हणजे 11 पाय बाय 6 इज इक्वल टू cos पाय बाय 6 इज इक्वल टू रूट 3 अपॉन 2 म्हणजे आपला cos x इज इक्वल टू किती मिळेल therefore cos x is equal to 11 pi by 6 cos x is equal to not 11 pi by 6 cos 11 pi by 6 and is equal to cos pi by 6 म्हणजे x is equal to व्हॅल्यू काय आली therefore x is equal to एक आली pi by 6 आणि एक व्हॅल्यू किती आली 11 pi by 6 आता ह्या आलेल्या व्हॅल्यू 0 टू 2 पाय मध्ये आहेत का आहेत 0 लेस दॅन इक्वल टू pi by 6 11 pi by 6 less than 2 pi and therefore the principal solutions are therefore the principal solutions are एक मिळालं pi by 6 आणि दुसरं काय 11 pi by 6 ओके एक्झाम्पल नंबर 3 cot theta is equal to root 3 ओके आता cot theta आलाय मग त्याला कशामध्ये कन्वर्ट करून घ्या tan मध्ये मग त्याचा रेसिप्रोकल therefore tan theta is equal to root 3 चा रेसिप्रोकल किती 1 upon root 3 we know that tan च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 upon root 3 आहे 30 म्हणजे पाय बाय 6 therefore tan pi by 6 किंवा we know that tan pi by 6 is equal to 1 upon root 3 and therefore tan theta is equal to tan pi by 6 म्हणजे इथे काय मिळालं आपल्याला एक प्रिन्सिपल सोल्युशन मिळालं पाय बाय 6 तर दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन कुणाच्या मदतीने फाइंड करायचं बाय युजिंग अलाइड अँगल बाय युजिंग अलाइड अँगल आता टॅनचा अलाइड अँगल पॉझिटिव्ह असणार कोणता आहे tan पाय प्लस थिटा इज इक्वल टू tan थिटा tan पाय प्लस थिटा इज इक्वल टू tan थिटा तर थिटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला पाय बाय 6 tan पाय प्लस पाय बाय 6 इज इक्वल टू tan पाय बाय 6 त्याची व्हॅल्यू किती येते 1 अपॉन रूट 3 करूया 6 पाय प्लस 5 म्हणजे किती आले 7 पाय tan 7 पाय बाय 6 इज इक्वल टू tan पाय बाय 6 is equal to 1 upon root 3. Therefore, tan x is equal to tan pi by 6 is equal to tan 7 pi by 6. म्हणजे x is equal to व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला एक मिळाली पाय बाय 6 therefore x is equal to pi by 6 and x is equal to 7 pi by 6
आता आलेल्या व्हॅल्यू 0 to 2 मध्ये आहेत का? तर π/6 म्हणजे 30 म्हणजे आहे. 7 π/6 म्हणजे किती? 210. ओके, therefore 0 less than equal to π/6, 7 π/6 less than 2 pi. Therefore the principal solutions are काय मिळाले आपल्याला? π/6 and 7 π/6. ओके, हे झालं एक्झाम्पल नंबर 3. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. काय आहे एक्झाम्पल नंबर 4? cot theta is equal to 0. cot theta is equal to 0. रेसिप्रोकल घ्या त्याचा, cot मधून tan मध्ये. therefore tan theta is equal to 0 चा रेसिप्रोकल काय? नॉट एक्झिस्ट. तुम्ही त्याला इन्फिनिटी पण म्हणू शकता. ओके, वी नो दॅट टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू इन्फिनिटी येते? π/2. देअरफॉर वी नो दॅट म्हटले आपण, देअरफॉर काय म्हणायची आवश्यकता नाही. tan π/2 इज इक्वल टू नॉट डिफाईन. देअरफॉर tan थीटा इज इक्वल टू tan π/2. म्हणजे आपल्याला इथे एक प्रिन्सिपल सोल्युशन मिळालं, π/2. थीटाची व्हॅल्यू किती मिळाली? π/2. दुसरी व्हॅल्यू कुठून फाइंड करायची? बाय युझिंग अलाइड अँगल. बाय युझिंग अलाइड अँगल. आताच पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं आपण, कोणता आहे ते? tan पाय प्लस थीटा इज इक्वल टू tan थीटा. व्हॅल्यू पुट करूया. थीटा किती मिळालं आपल्याला? π/2. देअरफॉर tan पाय प्लस π/2 इज इक्वल टू tan थीटाची व्हॅल्यू पुट करूया π/2 इज इक्वल टू नॉट डिफाईन. ओके, ऍडिशन करूया. देअरफॉर tan किती आले? 2 पाय प्लस 5 म्हणजे 3 π/2. tan 3 π/2 is equal to tan π/2 is equal to not defined. Therefore tan x is equal to tan π/2 is equal to tan 3 π/2. Therefore x is equal to किती आली व्हॅल्यू? एक आली π/2 and दुसरी व्हॅल्यू किती आली? 3 π/2. ओके, आलेल्या व्हॅल्यू 0 to 2 पाय मध्ये आहेत का? आहेत. And therefore the principal solutions are π/2 and 3 π/2. ओके, अशा प्रकारे आपले एक्झाम्पल संपलेले आहेत. जर तुम्हाला एक्झाम्पल समजत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. थँक्यू.